हाय फ्रेंड्स, नमस्कार। तर माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। तर बघू शकता तुम्ही, मी आज बनवलेला आहे मसाला कारलं। साधं आणि सोपं आहे आणि खूप छान आहे कारलं। आणि आता थंडीचा दिवस आहे, तर कारलं खाणं खूप छान आहे। तर चला, आज आपण बनवणार आहे कारल्याची भाजी। तर मी घेतलेले आहे इथं धुवून स्वच्छ कारले, त्याला मधून कापून घेतलेला आहे। साईडनं मध्ये नुसतं कापलं, आपल्याला मसाला भरायचा त्यामध्ये। तर बघू शकता तुम्ही, बी वगैरे मी पूर्ण काढून घेतलेले आहे। यामधली कवळे कवळे होते हे कारले आणि खूप छान मस्त कारले होते हे। तर चला, आपण यामध्ये मसाला काढून घेऊया। तोपर्यंत स्वच्छ धुवून घेतले मी त्याला छान अगोदर, कारण माती लागलेली होती। आता वातावरण नाही आहे पावसासारखं, तरी पण पाऊस येतोय आपल्याकडे। तर चला, आता मी मसाला घेतलेला आहे इथं। मी 2 चम्मचनं जाडसरनं आपलं चना डाळीचं पीठ घेतलेलं आहे भाजून, त्याच्यात टाकलेलं आहे मी कोथिंबीर, खोबरं आणि हे लालसर थोडीशी मिरची टाकलेली आहे। मी मिरची पावडर न वापरता मिरची वापरलेली आहे, तर तुमच्या तिखटानुसार तुम्ही मिरची वापरू शकता। तर अद्रक लसूण मी इथं टाकून घेतलेलं आहे, चवीनुसार मीठ। आणि मी ते मसाल्यात आपल्या टाकलेले आहे मी तीळ, धने आणि सोप टाकलेली आहे। तर हे दोन्ही मी भाजून घेतलेलं होतं, दोन्ही तिन्ही वस्तू एकत्र करून। तर त्यामुळे आपल्याला कळालेलं नाही, तर सॉरी, मी ते एक वेगवेगळं दाखवणारच तुम्हाला। 2-2 चम्मच घेतलेलं, पण मला लक्षात नाही, तर ते एकत्र झालेलं होतं म्हणून मी ते एकत्रच तुम्हाला दाखवलं, पूर्ण मिक्स केलेलं। तर चला, आता हे मी छानपैकी थोडंसं जाडसरच मिक्सरला काढून घेतलेलं आहे। आणि हे बघा, हे आपण मधून काप केलेले होते ना आपल्या कारल्यांचे, तर कारल्याच्या कापमध्ये मी हे मसाला भरत आहे। मसाला जाडसरच काढायचा आणि मसाल्यात पाणी वगैरे काहीच टाकायचं नाही आहे, कोरडाच मसाला काढायचा। तर बघू शकता तुम्ही, मी असा पूर्ण मसाला भरून घेतलेला आहे। इकडं ठेवली होती मी कढई कमी गॅसवरती एकदम, हे बघा एकदम कमी गॅसवरती। आणि मी 2-4 पळ्या तेल टाकून घेतलेलं होतं ह्यामध्ये। तुम्ही तेल तुमच्या अनुसार टाकू शकतात, पण याला ना तेलावरतीच होऊ द्यायचं, पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाही। तुम्ही 8 दिवस याला खाऊ शकता, इतकं छान कारल्याला बुरशी येणार नाही आणि खराबही होणार नाही। तर 8 दिवस तुम्ही कारलं खाऊ शकता। अशा पद्धतीनं आपण हे कारलं बनवलेलं आहे, तर बघू शकता तुम्ही। आणि याला ना 10 मिनटं झाकण ठेवायचं बारीक गॅसवरती, म्हणजे आपलं कारलं छानपैकी होऊन जातं। तर बघू शकता तुम्ही, आपलं मी 10 मिनटाच्या नंतर खोलल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही, कारलं आपलं किती छान झालेलं आहे। कलरही चेंज झालेला आहे आपल्या कारल्यांच्या भाजीचा। तर बघू शकता तुम्ही, वास पण एवढा छान यायला आहे ना। साधा आणि सिंपल मसाला आहे, तर तुम्ही नक्कीच हे ट्राय करून बघा। आणि आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा। आणि हे बघा, आपले पूर्णपैकी मी परत 10 मिनटं होऊ दिले होते, म्हणजे थोडेसे कच्चट वाटले होते म्हणून। तर नरम आता झालेले आहे आपला मसाला। बघू शकता तुम्ही, कारलंही बघू शकता किती छान झालेलं आहे थंड झाल्यावरती। तर बघा, ही अशा पद्धतीनं मी बनवलेलं आहे। तर चला, परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।